हा हा तर बघा आता आमचं सर्व भांडे वगैरे झालेले आहेत, घासून झाले, स्वयंपाक पण करते बाळा मी जेवण, आणि स्वयंपाक पण झालेला आहे, सर्व बट्टा पण साफ करून घेतलेला आहे, आणि बॅग पण पॅकिंग झालेली आहे. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आणि हे पॅकेट घेऊन आलेलं आहे. काय आहे? हे आहे वेफर आणलेले आहे, आणि याच्यामध्ये चॉकलेट आहे, आणि आणखीन भरलेले आहे बिस्किटचे पॅकेट वगैरे, आणि ते 2-2 शूज आणलेले आहे. जसं काय आम्हाला लग्नाला जायचं आहे, फिरायला नाही जायचं, लग्नाला जायचं आहे अशासारखे वापर करत आहे. आणि ते आमचे गॉगल आहे, चला गॉगल वगैरे भरायचे. आणि ते माझी पर्स आहे. तर आता जेवण वगैरे करून घेते. आणि अगं हा ग्लास वगैरे आहे, ग्लास भरायचा आहे पाणी प्यायला. तर चला आता जेवण वगैरे करते मी, आणि मग राहिलेले कामं, भांडे वगैरे लावायचे, भांडे लावते जे, आणि जेवण पहिले जेवण करते, भांडे लावते, आणि पुन्हा भांडे घालते. चला भेटू. तर बघा आता आमचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी. आता रिक्षा येते, रिक्षाला वेळ आहे 10-15 मिनटात, तेवढपर्यंत आता सर्व रेडी झालं. फक्त रिक्षावाला आला की निघायचं. मग हवा सुटली आहे, दरवाजा खटखट खटखट वाजून राहिला ना. जेवण झालं, सगळ्यांचं जेवण झालं, आणि भांडे पण घासले. हो सर्व लावलं, काही नाही आहे बघा. इथे भांडे पण घासून, लाईट पण बंद केलेला आहे. काढलाय बाबा, नको परेशान करू, सर्व काढलाय. तर झाला आता जाण्याची तयारी. मस्त हवा आहे का? हा कोणी असेल तर या भेटायला. हा सर्व घर झाड झूड वगैरे पूर्ण आवरून घेतलं. आता काही टेन्शन नाही, बॅग घ्यायचं आणि निघायचं. तर बघा मी आलो आता रेल्वे स्टेशन, गाडीमध्ये बसलो. तर बघा आता आलो मी फायनली आपल्या गाडीमध्ये पण बसलेला, बघू शकता कशाला. आता बघा बाहेरचं नजारा. काच खुले ना? हा नाही, काच कशी खुले होणार? हे पॅक बंद आहे ना, हे काच नाही उघडत का? हा एसीचे काच आहे ना, तर हे खुलत नाही. नाही तर मग लोक उघडते ना, म्हणूनच. पण त्यांना सांगायचं आता कशाला इथलं आपण ऍडजस्ट करू का मग तिकडे ऍडजस्ट करू, त्याला लोकांना तिथं बसू, तिकडे बसू त्यांच्या म्हणण्याच्या. हो तो होईल का बे? नाही म्हणते मी लिहिन तुम्ही तिकडे नाही तर का. आता तू कशाला जाते? वरची सीट आहे ना, मला छान वाटत आहे, मस्त. पाणी नाही येते नदीले. बापरे झटकेच. माती शेती घेते सगळंच. बघा आलो आणि आता नाशिकला. चला इथे रूम बघायला चाललो. बघा आता कुठं जायचंय? तर बघा आमची रूम अशी आहे. इकडे साईडमध्ये संडास बाथरूम पण आहे, मस्त आहे, आणि एसी पण. तर चला आता आम्ही रूममध्ये पोहोचलेला आहे. आता मला ब्रश वगैरे केला,
आता चहा वगैरे घ्यायचा आहे आणि नंतर आंघोळ वगैरे करून निघायचं आहे. तर चला बघा आता पुढचा ब्लॉग कुठे जातो काय जातो. कुठे जायचं बाळा आज? कुठे नेणार आहे आज? त्र्यंबकेश. अगं बाई चालूच व्हायचं होतं का? असेच गमवले. इकडे बघा साईल पण रेडी झाली, आरची पण रेडी झाली आहे आणि इकडे बघू शकता सर्व बॅगमध्ये आता हे भरायचं आहे आणि इथे मी पण मस्त अशी रेडी झालेली आहे. अशी चपला आणि याचा पाठीमागे बाथरूम आहे आणि तिथे AC चालू आहे. हो आता जायचं अर्जुनपर्यंत आमचा चहा नाश्ता झाला नाही. आता किती वाजले? 3 वाजले बाळा. आता बघून सांगते किती वाजले तर. आता वाजले 10:15. आम्हाला रूम शोधायलाच तरी आपण रूमवर किती वाजता आलो तर इथं 9 वाजले असं 9 सव्वा 9 वाजले इथं रूममध्ये यायला. आता तयार वगैरे झालं, आंघोळ ब्रश आंघोळ वगैरे झाली. आता झालं ते आवरायचं आणि न्यायचं. सर्वात पहिले चहा नाश्ता करायचा. हां इथली नाशिकमधली मिसळ पाव. चला मिसळ पाव आपल्या इथे भेटतात ते मिसळ पाव. ते पाव न मिसळ सुका पाव राहते त्याच्यासोबत खा लागते. त्याच्यामध्ये ते हे फरसाण टाकते. घरी बनवू शकतो पाव आणले. एक वेळा बनवलं तर साईल पण जमलीच नव्हती. ते बनवलं नव्हतं ते बाहेरून बोलवली होती. नाही विचार साईले बनवली होती मी एक वेळा पण जमली नव्हती ते मला. मग माहित नाही मग ते जमलीच नव्हती मग खाल्लंच नव्हतं कोणी ना. मग तेव्हापासून नावच नाही घेत बनवायचं. आता मी इथे नाश्ता करायचा. तो पाय एक अजून तो पहाड आहे कशाचा आहे तो एक दिसते तो हा मस्त वाटते इकडे. हा हा हे झाड वगैरे मस्त फुलं घेऊन छान वाटते मस्त. हा बघा इथे किती मस्त दिसते. हा जय लॉन वेटिंग हॉल. बाय हे पार्किंगची अस्करवाडी मिसळ. बाबासाहेब आंबेडकर काय हा हा